माझा आवाज येतोय क्लिअरली? येस. तर कोणी असं आहे का कि ज्यांना हिंदी आवश्यक है? कोई है क्या जिसको मतलब हिंदी आवश्यक है या फिर मराठी में समझ में नहीं आएगा, ऐसा कोई है? चालेल की हिंदीतूनच घ्यावं? ठीक आहे. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. उद्या चांगली परीक्षा द्या आणि तुमचं जिथं कुठं सेंटर आलं असेल, सगळ्यात पहिल्यांदा तर काही लॉजिस्टिक सूचना देतो, की जिथं कुठं सेंटर आलंय तिथं तुम्ही 1 तास आधी पोहोचा. जिथं तुम्हाला जायचंय तिथं तुम्ही Google मॅपमधला आधीच बघून ठेवा, की किती अंतर आहे, कसं अंतर आहे, तिथे जाण्यासाठी कोणत्या गाड्या अवेलेबल आहेत, त्यानंतर तुमच्या एक्झामचं टायमिंग काय, अशा सगळ्या गोष्टी बघून ठेवा. कारण एंड मोमेंटला खूप जास्त गडबड होते, की एक्झाम सेंटर शोधणं हे खूप जास्त अवघड होऊन जातं. कित्येक वेळेला कुठल्या कोपऱ्यात किंवा कुठं गावाच्या दुसऱ्याच भागात किंवा अशा ठिकाणी असतात. पुण्यामध्ये ज्यांचं आहे त्यांचं रामटेकडीला येण्याची शक्यता. रामटेकडी हा हडपसरमध्ये खूप आतल्या भागात आहे आणि टू व्हीलरवरनं जे जातात त्यांना लवकर सापडत नाही मॅपवर सुद्धा रामटेकडी. आणि त्या रामटेकडीमध्ये जे गेट नंबर आहेत ते गेट नंबर शोधणं पण खूप अवघड होऊन जातं. त्यामुळं ही चूक होऊन देऊ नका, की तुम्ही एक्झामला तुम्ही एक्झाममध्ये पोहोचायलाच लेट होताय. कारण एकदा का तुम्ही लेट झाला, की तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही मिळणार. तुम्ही कितीही काही केलं तरी. आणि आपल्याकडे असे कित्येक कित्येक नाहीत, खूप कमी उदाहरणं आहेत, पण आहेत की ज्यांची एक्झामला जाण्यामध्ये त्यांचा प्रॉब्लेम झाला काहीतरी आणि एक्झाम जाण्याच्या पर्यंत ते पोहोचू शकले नाहीत, लेट पोहोचले, त्यामुळे त्यांचं 1 वर्ष वाया गेलं. असे काही स्टुडंट्स आहेत. त्यामुळं ही काळजी घ्यायची. दुसरं म्हणजे तुम्हाला जी डॉक्युमेंट्स न्यायचे ती आत्ता रात्रीच बाजूला काढून ठेवा आणि ओरिजिनल, त्यानंतर अजून कोणतं डॉक्युमेंट. आणि एक अजून एक गोष्ट असते की तुमचं जे आयडी कार्ड असतं, म्हणजे आयडी म्हणजे व्हॅलिड आयडी, ज्याला आपण आधार कार्ड किंवा पॅन कार्ड म्हणतो. कित्येक वेळेला काय होतं की आधारची जी प्रिंट असते ती आपण स्वतःहून काढलेली असते. असं काही प्रश्न त्यावेळेला न येण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड दोन्ही सोबत न्या. तुमचे एक्स्ट्रा काही फोटो सोबत न्या. तुमच्याकडे 2 कॉपी असल्या पाहिजेत ऍडमिट कार्डच्या. त्याच्यावरच्या ज्या सूचना लिहिल्या त्या नीट पाळा सूचना. असं सगळं आहे. तर ह्यामध्ये चूक होऊन देऊ नका. तुमच्याकडे बॅग असेल तर बॅग न्या आणि शक्य झाल्यास एक व्यक्ती तुमच्यासोबत येऊ द्यात, जो बाहेर थांबेल तुमची बॅग सांभाळण्यासाठी. कारण आवश्यक नाही की तुमच्या सेंटरला जाल तिथं बॅग सांभाळण्यासाठी काही व्यवस्था केली असेल. जर केली नसेल आणि व्यक्तीही तुमच्यासोबत नसेल जाण्याचा, मतलब तुमच्यासोबत येण्यासाठी, तर काही हरकत नाही. बाकीच्यांबरोबर तुमच्या बॅगा ठेवू शकता तुम्ही. बाकी आता एंड मोमेंटला तुम्हाला कोणतीही काळजी घेण्याची आवश्यकता नाही. हा मुद्दा आहे. त्यानंतर अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण जास्त वेळ नाही घेणार आहोत. आपण कमी वेळ घेणार आहोत, कारण तुम्हाला सगळ्यांना एक्झामचं प्रेशर असेल आणि रिव्हिजन वगैरे चालू असेल. त्यामुळे खूप कमी वेळात हे सगळं डिस्कशन संपवणार आहोत आपण. नवीन कोणतीही गोष्ट किंवा नवीन सिलेबसचा पूर्ण नवीन पार्ट जो असेल त्याला बघणं टाळा आता इथून पुढं. आत्ता ह्या मोमेंटला तुम्ही नवीन कोणताही पार्टचा अभ्यास करू नका. आत्तापर्यंत जेवढ्या पार्टचा अभ्यास केलाय तेवढ्याच रिव्हिजन करा. रिव्हिजन करा म्हणजे नेमकं काय करा, तर तुम्ही नोट्स बनवले असतील किंवा तुम्ही आत्तापर्यंत जे काय अभ्यास केला असेल त्याच्यावरून थोडीशी नजर टाकत राहा की काय मुद्दा आहे, तुम्ही जे वाचलंय ते तुम्हाला परत आठवतंय का. कारण आपण त्या गोष्टी वाचलेल्या असतात आधी. ज्या गोष्टी वाचलेल्या असतात त्या विस्मरणात जाण्याची खूप जास्त शक्यता असते. त्या गोष्टी जर का पुन्हा आपण रिवाइज केलं, त्यांच्याकडे बघितलं जरी, तरी त्या पुन्हाच ते सगळं आठवतं की आपण त्यावेळेला ह्या प्रोसेस मधून जाऊन हे पाठांतर केलं होतं. त्यामध्ये तुमचं मला वाटतं आपण हे खूप छान प्रकारे कव्हर केलं होतं. करंट अफेअर्सच्या ज्या आहेत त्याची थोडीशी रिव्हिजन करा. बाकी सब्जेक्टची पण रिव्हिजन करा. आणि आत्ता नवीन काही करू शकत नाही तुम्ही. खूप क्वचित एखादा पॉइंट राहिलेला असेल, एकदम छोटा पॉइंट, जो की तुम्हाला वाटतोय की महत्वाचा आहे पण तुम्ही केला नाही, तो फक्त करायला हरकत नाही. पण खूप मोठे मोठे पार्ट्स आहेत, नवीन एरिया आहे, तो करणं पूर्णपणे टाळायचं आहे आपल्याला. नवीन कोणताही पार्ट करायचं नाहीये, सगळ्याची रिव्हिजन करायची आहे. तुमच्याकडे आत्ता कोणती पर्सनल किंवा दुसरी कोणती प्रायव्हेट मॉक टेस्ट असेल तर ती तुम्ही सोडवू शकता का? सोडवू शकता, काही हरकत नाही. एक सोडवू शकता इथून पुढं आज रात्री. किंवा हे जर का खूपच जास्त स्ट्रेसफुल होत असेल तर त्याच्या आतमधले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. पण जर का सुटत नसतील तर पुन्हा तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य झाल्यास रिव्हिजन फक्त करा.
हा एक मुद्दा आहे. आणि हा आता आपण थोडंसं ह्याकडे जाऊयात की एक्झामच्या मध्ये आपल्याला टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे आपण थोड्याच वेळात बघूयात. एकच मिनिट. टाइम मॅनेजमेंट करताना असं नाही झालं पाहिजे की तुमचा काही प्रश्न सोडवायचे राहून गेले किंवा मला वाटते स्क्रीन सर्वांना दिसत असेल. तर इथं आपण बघूयात की टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आहे. एक्झामसाठी टाइम मॅनेजमेंट करताना खूप काळजीपूर्वक टाइम मॅनेजमेंट करा. तुमच्यासोबत वाईट गोष्ट काय होऊ शकते, तर तुमचा एखादा पूर्ण पार्टच सोडवायचा राहून गेला. उदाहरणार्थ इंग्लिश सोडवायचं राहून गेला, मॅथमॅटिक्स सोडवायचं राहून गेला, लॉजिकल रिझनिंग किंवा लिगल रिझनिंग सोडवायचं राहून गेला. हे होता कामा नाही कोणत्याही परिस्थितीत, की तुम्हाला त्या तुमच्या बाकीच्या प्रश्नांमध्येच इतका गोंधळून गेला किंवा बाकीच्या प्रश्नांमध्ये इतका जास्त वेळ गेला की तुम्हाला तो जो पूर्ण भाग आहे तो भाग बघायला सुद्धा वेळ मिळाला नाही. असं अजिबात होता कामा नये. आणि तुम्ही जर का योग्य नियोजन केलं तर असं होणार पण नाहीये. त्याचं असं आपण नियोजन करणार आहे की आपण 3 राऊंडमध्ये ही परीक्षा सोडवणार आहोत. 120 प्रश्न आहेत, 120 मिनिटं आहेत, म्हणजे खूप मिनिटं झाली. आधी कसं व्हायचं, 150 प्रश्न असायचे आणि 120 मिनिटं असायची, जे की खूप जास्त हेक्टिक होऊन जायचं. आता कसं आहे, 120 प्रश्न आहेत, 120 मिनिटं आहेत, त्यामुळे खूप खूप मस्त आणि खूप चांगल्या प्रकारे आपण एक एक प्रश्नाला वेळ देऊन सोडवू शकतो. पण वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे. मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला 3 राऊंड करायचे. पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला असे प्रश्न सोडवायचे आहेत जे तुम्हाला खूप सोपे वाटतात आणि त्यांचं आन्सर जे आहे, उत्तर जे आहे ते तुम्हाला बऱ्यापैकी डेफिनेट पद्धतीने माहित आहे. म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला माहित आहे की याचं उत्तर हेच आहे, मी वाचले किंवा मी सोडवला हा प्रश्न, मला याचं उत्तर हे वाटतं, किंवा लिगल रिझनिंग मी केलं रिझनिंग आणि त्यानंतर मला हे उत्तर मिळालं. हा पहिला राऊंड असला पाहिजे. पहिल्या राऊंडसाठी तुम्हाला सगळे मिळून जवळपास 80 ते 90 ते 100 प्रश्नांपर्यंत सोडवायचे आहेत. तुम्हाला एक एक प्रश्न करत पुढे जायचं आहे. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की हा प्रश्न खूप जास्त अवघड आहे किंवा हा प्रश्न आपल्याला 3 ते 4 मिनिटं घेऊ शकतो किंवा 2 मिनिटं घेऊ शकतो किंवा 2.5 मिनिटं 3 मिनिटं घेऊ शकतो, तो प्रश्नाकडे तिथं वेळ द्यायचा नाहीये. कारण आपले शेवटला प्रश्न सोडवायचे बाकी नाहीत राहिले पाहिजेत. या कारणासाठी आपण पहिला राऊंड करणार आहोत. पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला सोपे प्रश्न सोडवायचे आहेत आणि परीक्षेमध्ये खूपसे प्रश्न सोपे असणार आहेत. कारण तुम्ही अभ्यास केला याचा अर्थ असा नाही की सर्वांनी अभ्यास केलाय. ज्यांनी अभ्यास नाही केला त्यांचा सुद्धा पेपर सेटिंग करताना विचार करावा लागतो. आणि MSCET लॉ हा सर्वसाधारणपणे इझी टू मॉडरेट पर्यंत असतात. म्हणजे इझी प्रश्न असतात, मॉडरेट प्रश्न असतात, हार्ड प्रश्न ज्याला म्हणतो ते खूप कमी असतात, खूप कमी असतात. त्यामुळे तुम्हाला परीक्षा खूप सोपी जाईल. आणि मात्र हे करायचं आहे की पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला ज्याचं इझी आणि डेफिनेट आन्सर वाटतंय ते आन्सर सोडवायचं आहे. हा तुमचा पहिला राऊंड असला पाहिजे. पहिला राऊंड तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण करता, शेवटच्या प्रश्नापर्यंत. पुन्हा तुम्ही पहिल्यापासून घेता की आम्ही कोणते कोणते प्रश्न सोडवलेले नाहीयेत. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील कोणते कोणते प्रश्न सोडवलेले नाहीयेत. जे प्रश्न सोडवले नाहीयेत तो दुसरा राऊंड चालू होतो. दुसरा जो राऊंड आहे त्यामध्ये हार्ड क्वेश्चन्स आहेत. हे हार्ड क्वेश्चन्स काय करायचे आहेत की हे हार्ड क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे आहेत, त्याच्यावरती तुम्हाला डोकं लावायचं आहे. पण ज्या मोमेंटला तुम्हाला वाटेल की हा हार्ड प्रश्न खूपच जास्त वेळ घेतोय, 3 मिनिटापेक्षा पण जास्त त्याने वेळ घेतला तरी पण सुटत नाही, तो सोडवत बसण्यासाठी वेळ घालवायचा नाही. हार्ड क्वेश्चन्स याचा अर्थ असे क्वेश्चन्स की जे प्रयत्न करून सोडवले जाऊ शकतात. जे क्वेश्चन्स प्रयत्न करून पण सोडवले जाऊ शकत नाहीत ते आपण तिसऱ्या राऊंडसाठी ठेवणार आहोत. हे क्वेश्चन्स हार्डली 20 असतील असं आपण अंदाज बाळगूयात की 20 प्रश्न हार्ड प्रश्न असतील. हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत दुसऱ्या राऊंडमध्ये. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या राऊंडला यायचंय. तिसरा राऊंड असा असणार आहे राऊंड की जो खूप जास्त हार्ड प्रश्न वाटले की तुम्हाला असं वाटते की ते सुटणारच नाहीत. आणि असे प्रश्न ज्याच्याबद्दल तुम्हाला झिरो आयडिया आहे, काहीच आयडिया नाहीये. म्हणजे तुम्ही एखादा जो हे आहे त्याचं जे पर्याय आहेत त्यातला एकही पर्याय गेस करू शकत नाही. हे आहेत थर्ड राऊंडचे क्वेश्चन्स. ह्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला जे योग्य वाटते उत्तर ते लिहायचंय, कारण निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाहीये. एकही प्रश्न सोडायचा नाहीये. हे एक तत्व आपल्याला बाळगायचंय की एकही प्रश्न सोडायचा नाहीये सोडवताना. हा 3 राऊंडची ही स्ट्रॅटेजी आपल्याला बाळगायची आहे.
ही स्ट्रॅटेजी वापरली तर तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. कारण तुम्हाला असं नाही होणार की एखादा पूर्ण सेक्शन सोडवायचा राहून गेला जर का ही स्ट्रॅटेजी वापरली. पण तुम्ही जर का हार्ड क्वेश्चन वरती अडखळून राहिला तर गोंधळ होण्याची शक्यता आहे. आता आपण बघूयात की सब्जेक्ट वाईज किती प्रश्न आहेत, आपल्याला त्यांना किती मिनिटं द्यावी लागणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम सुरू झाल्या तुम्हाला जीके अँड करंट अफेअर्सच उघडायचं आहे. बाकी तुम्हाला कोणताही पार्ट घ्यायचा नाहीये. जीके अँड करंट अफेअर्स हा असा पार्ट आहे की जो तुम्हाला आयदर यू नो इट और यू डू नॉट नो इट. तुम्हाला एकतर त्याबद्दल माहिती आहे किंवा माहिती नाही. एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती आहे किंवा माहिती नाही. जीके अँड करंट अफेअर्स हार्डली 10 मिनिटं लागू शकतात सोडवायला. 24 प्रश्न आहेत. एका प्रश्नावरती जास्त विचार करायचा नाही. 20 ते 30 सेकंदापेक्षा जास्त विचार करायला वेळ घालवायचा नाही आणि हे सगळे प्रश्न सोडवून टाकायचे. जीके अँड करंट अफेअर्स तुमचा खूप जास्त वेळ वाचवणार आहे. 24 प्रश्न आहेत. 5 इयर्स साठी सध्या आपण अनालिसिस करतोय. आणि त्यांच्यानुसार थोडेसे चेंजेस करावेत. पण हे 5 इयर्स वाल्यांसाठी जीके पहिल्यांदा तुम्हाला सोडवायचं आहे. बाकी कोणत्याही सेक्शनला हात लावायचा नाही. जीके मध्ये जर इकडे तिकडे कुठेतरी असेल तरी तिकडे जाऊन जीके सोडवायचा आहे. हा पहिला पार्ट, कारण जीके खूप जास्त सोपा असतो. दुसरा पार्ट लीगल रिझनिंग. लीगल रिझनिंगचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा तुम्हाला जास्त वेळ लागला नाही पाहिजे. लीगल रिझनिंगचे 32 प्रश्न आहेत. आपण त्याच्यासाठी अंदाजे 25 मिनिटं वेळ दिलेला आहे. 25 मिनिटाचा वेळ वाढून 30 मिनिटं होऊ शकतो. आणि तुम्हाला वेळेकडे बघायचं आहे की किती मिनिटं होत आहे, तुम्ही एका सेक्शनला किती मिनिटं घालवताय, तुमच्याकडे किती मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत. तर लीगल रिझनिंग तुम्हाला सोडवायचं आहे. ह्यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपल्सचे वगैरे प्रश्न असतील, ते प्रिन्सिपल्स वापरायचे. आता हे 2 सोपे पार्ट झाले. आता थोडंसं आपण अवघड पार्टकडे येऊयात, लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग मध्ये एक सगळ्यात जबरदस्त अशी स्ट्रॅटेजी आहे जी आपल्याला वापरायची आहे, ती मी तुम्हाला सांगतो. स्ट्रॅटेजी काय आहे? लॉजिकल रिझनिंग मध्ये त्यांनी मुद्दामून असे काही प्रश्न टाकलेले असतात की जे खूप हार्ड प्रश्न असतात आणि ते प्रश्न सोडवणं थोडंसं अवघड असतं. तर त्यांचं काय असतं की परीक्षा ज्यांनी सेट केले त्यांचा उद्देशच असा असतो की त्यांनी मुलांनी हार्ड क्वेश्चन मध्ये गोंधळून जावं आणि त्यांच्यावरती वेळ खूप जास्त घालवावा. इथं आपल्याला ही स्ट्रॅटेजी वापरायची की आपल्याला सोपे प्रश्न ओळखता आले पाहिजेत. जे प्रश्न सोपे आहेत ते ओळखून ते पटकन सोडवून त्याचा विषय मिटवणं, तिथं विषय संपवणं हे आवश्यक असतं. हार्ड प्रश्न जे आहेत ते आपल्याला शेवटला सोडवण्यासाठी, जे आपला दुसरा राऊंड आहे ते दुसऱ्या राऊंडला सोडवण्यासाठी बाकी ठेवायचे. इथं तुम्ही हार्ड प्रश्न किती इझिली ओळखताय ह्यावरती तुमचं ठरणार आहे की तुम्हाला लॉजिकल रिझनिंग मध्ये कसं काय तुम्ही परफॉर्म करणार. तर हे सगळं आहे लॉजिकल रिझनिंगचं. काही सोपे प्रश्न असतात, उदाहरणार्थ संख्यामाला असते, ABCD वगैरे वगैरे. तर तुम्हाला पहिल्यांदाच तुम्हाला रफ वर्कसाठी पेज मिळेल, त्याच्यावरती एक्झाम सुरू व्हायच्या 5 मिनिटं आधी तुम्हाला ABCD लिहून घ्यायचे. वरून तुम्हाला आकडे टाकायचे 1 पासून 26 पर्यंत, खालून आकडे टाकायला सुरुवात करायचे Z पासून उलट, आणि असं ही तयारी करून ठेवायची. ह्यावरचे जे प्रश्न येतील ते तुम्हाला सोडवायचे, जे सोपे वाटतात ते सोडवायचे. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला की लॉजिकल रिझनिंग साठी आपल्याला हार्ड प्रश्न जे आहेत ते ओळखायचे आहे आणि त्यांना थोड्या काळासाठी बाजूला ठेवायचं. त्यामुळे आपण लॉजिकल रिझनिंगचे 25 मिनिटं दिल्यात. हे वाढून खूप जास्त वाढले तरी 30 मिनिटं होऊ शकतात. त्यापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही, कारण आपल्याकडे इंग्लिश पण आहे आणि मॅथमॅटिक्स पण आहे. आता आपण बघूयात इंग्लिशकडे. इंग्लिश वरती 2 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, 3 प्रकारचे येऊ शकतात. पॅरेग्राफ येऊ शकतो, त्यानंतर जे वोकॅब्युलरी आहे ती येऊ शकते आणि ग्रामर येऊ शकतं. वोकॅब्युलरी मध्ये तुम्हाला डोकं चालवायचं आहे, पण वोकॅब्युलरीचं पण असंच आहे, तर तुम्हाला ती माहित असते किंवा माहित नसते. ग्रामर मध्ये तुम्हाला थोडासा वेळ जाऊ शकतो, पण हे खूप जास्त महत्वाचं आहे. पॅराग्राफवरचे प्रश्न कोणत्याही परिस्थितीत इंग्लिशचे पॅराग्राफवरचे प्रश्न चुकवायचे नाहीत. तुम्ही एक्झाम देताय, तुम्ही 3 ते 4 महिने अभ्यास केला असेल सीईटीचा, तुम्ही कितीही चांगला अभ्यास केला असेल तरी परीक्षेच्या 2 तासामध्ये तुम्ही काय करताय यावरती तुमचं भविष्य अवलंबून असणार आहे. त्यामुळं हे 2 तासांचं महत्व लक्षात घेता इंग्लिश मधले पॅराग्राफचे जे प्रश्न आहेत ते कोणत्याही परिस्थितीत चुकवायचे नाहीत. एकदम मायन्यूटली ऑब्झर्वेशन करायचं आहे, प्रश्न वाचायचे, त्यानंतर त्याचं उत्तर शोधायचं पॅराग्राफ मध्ये कुठं आहे, त्या प्रश्न फसवा आहे की प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड आहे हे बघायचं आहे. त्यामुळे पॅराग्राफवरच्या प्रश्नांचं मार्क
घालवणे हे आपण अफोर्ड करू शकत नाही. मी मान्य करतो की तुमच्याकडे तुमची वोकॅब्युलरी जर का कमजोर असेल तर तुम्ही वोकॅब्युलरीवरती थोडंसं दुर्लक्ष केलं तरी, असं म्हणणार नाही दुर्लक्ष करावं, पण हे होऊ शकतं की तुम्हाला वोकॅब्युलरी माहितीच नाही. पण पॅराग्राफवरती प्रश्न चुकवायचे नाहीत आणि ग्रामरवरती पण चुकवायचा प्रयत्न नाही करायचा. 20 मिनिटं द्यायची इंग्लिशला. त्यानंतर येतो मॅथमॅटिक्सचा पार्ट. मॅथमॅटिक्सचा तुम्ही जेवढा अभ्यास केला आहे, मॅथमॅटिक्ससाठी पण हाच लॉजिकल रिझनिंगचाच स्ट्रॅटेजी आहे की जे प्रश्न तुम्हाला सोडवता येऊ शकतात ते तुम्हाला सोडवायचे आहेत. 10 प्रश्नांपैकी असं होऊ शकतं की तुम्हाला 8 सोडवता येत आहेत, 2 येत नाही सोडवायला. असंही होऊ शकतं की 6 सोडवता येत आहेत. पण जे सोडवता येत आहेत ते परफेक्टली सोडवून त्याचा विषय बाजूला ठेवायचा आणि असं करत करत आपला पहिला राऊंड पूर्ण होतो. हे जे सगळे हा जो क्रम आहे असं करत करत आपला पहिला राऊंड पूर्ण होतो. दुसऱ्या राऊंडसाठी तुमच्याकडे वेळ शिल्लक असतो. आता आपण इथं ही जी टाइमलाईन दिली, ही जर का टाइमलाईन स्ट्रिक्टली फॉलो केली तर ही टाइमलाईन नंतर आपल्याला पहिल्या राऊंडसाठी 90 मिनिटं मिळत आहेत. दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला 30 मिनिटं शिल्लक आहेत. ही जर टाइमलाईन तुम्ही थोडीशी जरी वाढवली तर दुसऱ्या राऊंडला तुम्हाला कमी वेळ मिळतील, हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला दुसरा राऊंड असणार आहे, तो तुम्हाला हार्ड क्वेश्चन्स असणार आहेत. दुसरा राऊंड सोडवताना पण हार्ड क्वेश्चन्स सोडवताना पण असे काही प्रश्न येणार आहेत की त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच आयडिया नाही, ते बाजूला ठेवायचे पुन्हा, त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही. हा झाला दुसरा राऊंड. तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला जो कोणता ए बी सी डी मध्ये कोणताही आवडीचा असेल, बी कुणाला बी आवडतो कुणाला सी आवडतो असं करून टाकायचं. पण शेवटचे 5 मिनिटं शिल्लक राहिलेत, असं एक आपण इमॅजिनेशन करूयात की शेवटचे 5 मिनिटं शिल्लक राहिलेत. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही कुठलाच प्रश्न नवीन घ्यायचा नाही, जे राहिलेत त्यांना टिक करण्याचा प्रयत्न करायचा, एकही सोडायचं नाही. हे सगळ्यात महत्वाचं. हे झालं परीक्षेच्या राऊंड्स मध्ये सोडवायचं आणि हा क्रम तुम्हाला वापरायचा आहे. तुम्ही वरती खालती क्रम करू शकता, पण मी असं सजेस्ट करेन की वरती खालती करू नका, कारण जीके अँड करंट अफेअर्स सगळ्यात सोपा असतो. त्याच्यापेक्षा सोपा म्हणजे त्याच्या एवढा सोपा असतो लीगल रिझनिंग, आणि त्यानंतर लॉजिकल रिझनिंगसाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे. हा क्रम वापरा. अजून एक महत्वाची सूचना, वरती इंग्लिश आणि मराठी असे 2 पर्याय असतात. तुम्हाला इंग्लिशमध्ये सोडवायचं आहे इंग्लिशमध्ये सोडवा, मराठी सोडवायचं मराठीत सोडवा. तुम्ही अभ्यास जरी इंग्लिशमध्ये केला असेल पण तुम्ही मराठीत कम्फर्टेबल असाल तर मराठी सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण मराठी आपण मराठी लोक आहोत ना, त्यामुळे आपण मराठी जास्त बोलतो आणि त्यामुळं मराठी वाचून लवकर ग्रास्प करून ती सगळी संकल्पना मराठीतून विचार करणं हे खूप सोपं पडतं. त्यामुळे जर तुम्ही मराठीतून शिक्षण झालं असेल, सेमी इंग्लिश मधून जरी शिक्षण झालं असेल किंवा 11वी-12वी मध्ये तुम्ही कॉमर्स आणि आर्ट साइड मराठीतून केली असेल तर तुम्हाला मराठीतून सोडवायचं आहे क्वेश्चन पेपर. यामधून तुम्हाला खूप जास्त फरक पडेल तुमच्या उत्तरांमध्ये. असं सगळं आहे. ह्यानंतर आपण काय करणार आहोत, यानंतर एक मला असं वाटतं गोष्ट शिल्लक राहिली होती सांगायची, ती म्हणजे लीगल रिझनिंगचे काही असे प्रश्न असतात जे फसवे असतात. तर ह्यातली 3 उदाहरणं घेतली होती, त्यापैकी 1 किंवा 2 उदाहरणं आपण वेळेचा भान ठेवून सोडवण्याचा प्रयत्न करूया. प्रश्न दिसतोय सगळ्यांना समोर? एक मिनिट. ठीक आहे. सगळ्यांना प्रश्न समोर दिसतोय? प्रश्न असा आहे, हे एक फसवा प्रश्न आहे थोडा. इथं प्रश्न काय आहे की प्रिन्सिपल दिलेला आहे, विलफुल रॅश ड्रायव्हिंग इज अन ऑफेन्स. विलफुल रॅश ड्रायव्हिंग इज अन ऑफेन्स. तर ह्या प्रश्नासाठी फॅक्ट्स दिलेले आहेत. मिस्टर तिवारी वॉज ड्रायव्हिंग हिज कार आफ्टर मिस्टेकनली ड्रिंकिंग अल्कोहोल. पोलीस बुक्ड हिम फॉर विलफुल नेग्लिजंट ड्रायव्हिंग. इज द ऍक्ट ऑफ पोलीस लॉफुल. हा प्रश्न आपल्याला आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवता येते का? मला एकदा फक्त कमेंट सेक्शन्स मध्ये याची आन्सर्स येऊ द्यात तुमच्याकडून. विचार करा यावरती, 1 मिनिट 2 मिनिटं घ्या याच्यावरती विचार करायला आणि थोडंसं लक्षपूर्वक. काही काही उत्तरे येतात, आपण बघूयात कोण कोणी काय काय उत्तर दिलेली आहेत.
येस 3 एक उत्तर आलेलं आहे आपल्याकडे. काहींनी एक उत्तर दिलंय. ठीक आहे. तर येस, आता आपल्याला सगळ्यात महत्वाची येस 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 एक महत्वाची फक्त एक छोटीशी गोष्ट जी होती जी मला सांगायची होती लीगल रिझनिंग बद्दल, की ह्यामध्ये आपल्याला जे प्रिन्सिपल आहे ते वापरायचं आहे. प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलंय, विलफुल रॅश ड्रायव्हिंग इज अन ऑफेन्स. हा फॅक्ट्स मध्ये सांगितलंय, मिस्टर तिवारी वॉज ड्रायव्हिंग हिज कार आफ्टर मिस्टेकनली ड्रिंकिंग अल्कोहोल अँड पोलीस बुक्ड हिम फॉर विलफुल निग्लिजंट ड्रायव्हिंग. तर प्रिन्सिपल काय दिले की रॅश ड्रायव्हिंग करणं विलफुली हा ऑफेन्स आहे. आता यांनी दारू पिऊन गाडी चालवली, मग दारू पिऊन गाडी चालवणं हा ऑफेन्स होतो का? प्रिन्सिपलचा आपल्याला जसाच्या तसा वापर करायचा आहे. तुम्ही जर का सीईटीच्या वेबसाईटवरती सिलेबस मध्ये गेला आणि सिलेबस बघितला तर तिथं सिलेबसमध्ये लीगल रिझनिंग मध्ये क्लिअरली लिहिले की विद्यार्थ्यांनी ते जे प्रिन्सिपल आहे ते जसंच्या तसं त्यांचं जे पूर्व नॉलेज आहे ते पूर्व नॉलेजचा वापर न करता प्रिन्सिपल जसंच्या तसं वापरणं अपेक्षित असतं. त्यामुळं इथं जर का आपण बघितलं तर दारू पिऊन किंवा अल्कोहोल पिऊन गाडी चालवणं हे डेफिनेशन नाही दिलेली प्रिन्सिपलमध्ये रॅश ड्रायव्हिंगची. तर रॅश ड्रायव्हिंग हे ऑफेन्स आहे एवढंच सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्याचं जे उत्तर आहे ते एक येतं, नो बिकॉज मिस्टर तिवारी वॉज नॉट ड्रायव्हिंग रॅशली. त्यांनी दारू पिली याचा अर्थ असा नाही होत की त्यांनी रॅश ड्राईव्ह केली. आता लवकरात लवकर आपण अजून 2 एक्झाम्पल बघूयात. हे थोडंसं ह्याचं उत्तर बघा. प्रश्न प्रिन्सिपल असा आहे, अ पर्सन इज लायबल फॉर ट्रेसपास इफ दे एंटर अनदर्स प्रॉपर्टी विदाउट परमिशन. अ पर्सन इज लायबल फॉर ट्रेसपास इफ दे एंटर अनदर्स प्रॉपर्टी विदाउट परमिशन. जर का एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीमध्ये विदाउट परमिशन एंट्री केली तर त्यानं ट्रेसपास केला. फॅक्ट काय आहे, मिस्टर शर्मा ऍक्सिडेंटली एंटर्ड मिस्टर कपूर्स गार्डन व्हाईल चेजिंग हिज डॉग. मिस्टर कपूर sued him for trespass. Is मिस्टर शर्मा लायबल? याचं उत्तर काहीही येईल, थोडं कमेंट सेक्शन मध्ये येऊ द्यात. येस, आपल्याकडे आन्सर आलेले आहेत ए आन्सर बरोबर आहे. कारण बाकी आन्सर बघा, बाकी काय आन्सर आहेत, नो बिकॉज ही डिड नॉट इंटेंड टू इंटर. आता इंटेंड, त्यांचं इंटेन्शन इथं सांगितलंय का? प्रिन्सिपलच्या आतमध्ये सांगितलंय का की इंटेन्शनच त्यांनी ट्रेसपास केलं पाहिजे? नाही. प्रिन्सिपलच्या आतमध्ये कोणते इसेन्शियल सांगितलेत, म्हणजे कोणते इलिमेंट सांगितलेत ट्रेसपासचे? इफ दे एंटर अनदर्स प्रॉपर्टी विदाउट परमिशन, म्हणजे 2 सांगितलेत, एंटरिंग द प्रॉपर्टी अँड विदाउट परमिशन. त्यांनी बाकी मग ते कसेही प्रॉपर्टीमध्ये एंटर करू देत, त्यांच्या पाठीमागं कुत्रं लागू देत, नाहीतर त्यांच्या पाठीमागं चोर लागू देत, काहीही लागू देत, त्यांनी एंट्री केली प्रॉपर्टीमध्ये विदाउट परमिशन, त्यांनी ट्रेसपास केलाय. आपण प्रिन्सिपल जे आहे ते जसं तसं वापरलं, ही गोष्ट महत्वाची होती. तर ए उत्तर बरोबर आहे. येस बिकॉज ही एंटर्ड द प्रॉपर्टी विदाउट परमिशन. आता इथं चौथा पर्याय बघा, येस बिकॉज मिस्टर कपूर सफर्ड हार्म. आता ह्या इथं पण दिलंय की त्यांनी ट्रेसपास केला, पण त्याचं कारण जे आहे ते चुकीचं दिलंय. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की पहिला पर्याय जर का असता की येस तर तुम्ही तोच लिहिला असता, पण असं नाही करायचं. बघायचं की कारण कोणत्या कारणाने त्यांनी ट्रेसपास केला, हे पण महत्वाचं आहे. पुढचा एक प्रश्न बघूयात, हा पण खूप सोपा आहे, 2 मिनिटं लागतील आपल्याला हा सोडवायला. अ मायनर पर्सन बिलो 18 इयर्स, ज्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, कॅनॉट एंटर इनटू अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. मायनर कॅनॉट एंटर इनटू व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. फॅक्ट काय दिले, 17-year-old boy ordered laptop online and agreed to pay in installments. The seller sued him for defaulting payment. Is the boy legally bound? या प्रश्नाचं उत्तर काय येते, येऊ देत कमेंट्स मध्ये. हा शेवटचा आहे.
एक रिप्लाय आलेला आपल्याला बी. अजून एक रिप्लाय आलाय बी. येस, याचं उत्तर बी आहे. याचं उत्तर बी ह्या कारणासाठी आहे कारण प्रिन्सिपल मध्ये काय दिलंय, अ मायनर कॅनॉट एंटर इन टू व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. मायनर जो आहे तो कोणत्याही परिस्थितीत कॉन्ट्रॅक्टच्या आतमध्ये येऊ शकत नाही. आता ह्यामध्ये कोणते एक्सेप्शन दिले का प्रिन्सिपल मध्ये? कोणते एक्सेप्शन दिलं नाही. असं होऊ शकतं की एक्झाम मध्ये तुम्हाला एक्सेप्शन दिलं जाऊ शकतं, मात्र ज्या वेळेला तुम्हाला एक्सेप्शन दिलं जाईल त्यावेळेला तुम्हाला त्या एक्सेप्शनचा वापर करायचा आहे. पण इथं एक्सेप्शन अपवाद दिलाय का? नाही दिला. इथं सरळ सरळ सांगितलंय मायनर कॅनॉट एंटर इन टू व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. त्यामुळे त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट केलंय 17 वर्षाच्या मुलानं तो कॉन्ट्रॅक्ट नाहीच आहे मुळात. याचा अर्थ उत्तर काय आहे? नो आहे. पण नो जो आहे तो बी मध्ये पण आहे आणि डी मध्ये पण आहे. मग कोणता नो बरोबर असेल? तर आपण बघूयात पहिल्यांदा डी मधला नो. नो बिकॉज सेलर कॅनॉट सीव मायनर. आता हे उत्तर बरोबर तर वाटतंय की बरोबर आहे. सेलर जो आहे तो मायनरवरती दावा टाकू शकत नाही, तो त्याला सीव करू शकत नाही. पण इथं हे उत्तर रिलेव्हंट आहे का? प्रिन्सिपल कशाबद्दल बोलतं? कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलतं. सीव करण्याबद्दल बोलतं का? नाही बोलत. आता आपण बी बघूयात. नो बिकॉज मायनर कॅनॉट बी हेल्ड लायबल अंडर कॉन्ट्रॅक्ट लॉ. मायनर जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही, तो लायबल ठरवलं जाऊ शकतच नाही. हे त्याचं उत्तर आहे कारण प्रिन्सिपल कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलतं, सीव करण्याबद्दल काहीच नाही बोलत. आपण जसं तसं प्रिन्सिपल वापरले, हे कारण होतं की बी उत्तर यायचं. तर हे एवढंच आहे. हे जर का तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. येस. तर येस, हा सगळा मुद्दा होता. लीगल रिझनिंग मधलं तुम्हाला हे सगळं बघायचं आहे की प्रिन्सिपल तुम्ही वापरा. त्यानंतर बाकीबद्दल आपण चर्चा केलीच आहे. प्रत्येक सेक्शन वाईज कसं सोडवायचं आहे, कोणते प्रश्न अवघड असतील त्यांना कसं सोडवायचं आहे, 3 राऊंड मध्ये सोडवायचं आहे आणि वेळ कशी काय असेल. येस, एवढंच माझ्याकडून. बाकी कोणाला काही शंका आहेत का? सृष्टी.
इयर्स मध्ये कधी अजून क्लिक्स ठेवाल ना. होय.